देख रहे हैं ब्लू टाइगर न्यूज चैनल। हमेशा देखिए आपका हमसफर, आपका साथी ब्लू टाइगर न्यूज। मित्रांनो, मी आहे ॲडव्होकेट सुधीरेश तायडे, ब्लू टायगर न्यूज चॅनल, अमरावती, महाराष्ट्र। आज या ठिकाणी फासे पारधी समाज संघटनेचे पदाधिकारी मतीन भोसले यांच्या नेतृत्वामध्ये आणि ब्लू टायगरचे पदाधिकारी आम्ही इथे नागपूरला एका विशेष कामानिमित्त आल्यानंतर नागपूरमधलं एक प्रख्यात जे पार्क आहे, गार्डन आहे, सेमिनरी हिल, ज्या गार्डनमध्ये मी इथं नागपूरमध्ये हिस्लॉप कॉलेजमध्ये शिकत असताना BScला दर इथं आठवड्यातून 2 वेळा येत होतो। आज 25 ते 30 वर्षानंतर या पार्कला आम्ही भेट दिलेली आहे। माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चव्हाळा येथील फासे पारधी बिड्यातील नागरिक आणि फासे पारधी सामाजिक आदिवासी फासे पारधी समाज संघटनेचे पदाधिकारी राजेश पवार हे प्राथमिक शाळेत शिकत असताना जुन्या अभ्यासक्रमामध्ये ज्या तिसऱ्या इयत्तेमध्ये जी एक मराठी कविता होती माकडवाला, तर ती माकडवाला कविता ब्लू टायगर न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांसाठी, श्रोत्यांसाठी आणि मराठी भाषिकांसाठी ते आता आपल्या स्वतःच्या आवाजामध्ये ते त्यांना ते वाचून दाखवतील। वाचून म्हणजे ती आता त्यांच्या तिसरा वर्ग सोडून त्यांना जवळपास 40 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे, परंतु त्यांचं पाठांतर एवढं उत्तम आहे की तिसऱ्या वर्गातील कविता त्यांना आजही पाठ असून माकडवाला नावाची ती कविता राजेश पवार आपल्यासमोर सादर करीत आहे। माकडवाला। जय भीम, जय महाराष्ट्र। माझं नाव राजेश पवार। मी तिसऱ्या वर्गातली एक कविता बोलणार आहे, माकडवाला। माकडवाला घेऊन येई देवजी धसाड बागाबाई, माकडवाला घेऊन येई देवजी धसाड बागाबाई, लगीन लागलं साताऱ्याला, पत्र लिहतो म्हाताऱ्याला, चौबाजूनी आला आहे भागाबाईचं पुण्य माय, देवजी पैलवान कोल्हापुरे, भागाबाई जीवाची असतो, कोट देवजीच्या अंगात, शिवलाय नाना रंगात, IT मध्ये देवजी चालतो, पब्लिकला सलामी देत, पैसे मोजी माकडवाला, निघी बघा पुढच्या गावाला। तर मित्रांनो, या ठिकाणी राजेश पवार यांनी त्यांच्या मराठी माध्यमाच्या अभ्यासक्रमामध्ये इयत्ता 3री मध्ये असलेली एक सुंदर जुनी कविता त्यांनी आपल्या चालीमध्ये गाऊन दाखवली आणि त्यांचं पाठांतर किती उत्तम आहे। 40 वर्षानंतर त्यांना ती कविता आजही आठवते, कारण त्या वेळेला जे शिक्षक होते ते समर्पित भावनेनं विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि हसत खेळत शिकवायचे आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा पैशाचा मोह नव्हता आणि म्हणून असे समर्पित भावनेचे शिक्षक त्यांना मिळालेले होते आणि त्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारच्या कविता पाठ करून घेतलेल्या होत्या आणि म्हणून आज इतक्या वर्षानंतर ते शिक्षण झालं, लग्न झालं, त्यांचे आता मुलं मुली त्यांचे शिकता आहेत आणि जवळपास 45च्या जवळपास त्यांचं वय आज असल्या 49 त्यांचं वय आहे, म्हणजे अर्धशतकच त्यांनी पूर्ण केलेलं आहे। तरीसुद्धा त्यांना तिसऱ्या वर्गातील कविता आजही आठवते आणि म्हणून आता नवीन अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या राज्य सरकारने ज्याच्यामध्ये छान प्रकारचं निसर्गाचं वर्णन किंवा प्राण्यांचं वर्णन किंवा जंगलांचं वर्णन, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची गोडी निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारचा राज्य सरकारने सुद्धा मराठी माध्यमाच्या मराठी विषयामध्ये आणि हिंदी विषयामध्ये अशा सुंदर कविता आणि कवीच्या ज्या कविता आहे त्या त्यांनी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केल्या पाहिजेत आणि जे विशेष करून जे प्राथमिकचे जे शिक्षक असतात त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांसोबत नाचून गाऊन आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या कविता पाठ करून घेतल्या पाहिजे आणि ह्या कविता आनंद देतात, ऊर्जा देतात आणि जगण्याची शक्ती देतात। अजून त्यांना दुसरीसुद्धा कविता आठवलेली आहे। आपल्यासमोर ब्लू टायगर न्यूज चॅनलसाठी राजेश पवार दुसरीसुद्धा कविता सादर करत आहे। दुसरी कविताचे नाव आहे घाटातली वाट। घाटातली वाट काय तिचं ताट,
मूरकते गिरकते लवते पाठोपाठ निडी निडी परडे कोण केले पालते पान पुल सांडली वरते आणि खालते खाली खोल दरा वर उंच खडा भला मोठा नाग जणू उभा काढून फडा भिवू नका कोणी पाखराचे गाणे सोबतीला गाता गाता कडाडते पाणी घाटातली वाट काय तिचा ताट मूरकते गिरकते लवते पाठोपाठ. ही सुद्धा आता घाटातली वाट ही सुद्धा सुंदर कविता त्यांनी सादर केलेली आहे. आणि आमच्यासोबत प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेचे संचालक मुख्य व्यवस्थापक मतीन भोसले सुद्धा आमच्या टीमसोबत आहे. आणि त्यांना मी एक सूचना आणि विनंती करणार आहे की राजेश पवारचा सुद्धा त्यांचा अनुभव त्यांनी शाळेमध्ये घेतला पाहिजे. आणि राजेश पवार यांच्याकडून आपली जे मराठा माध्यमातून मंगरूळ चव्हाळा येथे आपली जी शाळा आहेत त्या ठिकाणी जे आपले प्राथमिक शाळेत शिकणारे लहान लहान विद्यार्थी आहेत 1ली ते 4थीपर्यंत आणि 5वी ते 7वीपर्यंत, तर राजेश पवारला यांना रविवारी ते विद्यार्थी त्यांच्या ताब्यात देऊन जुन्या ज्या मराठी कविता आहे त्या आपल्या प्रश्नचिन्ह आदिवासी आश्रमशाळेमध्ये मुलांना आनंद मिळाला पाहिजे, मुलांमध्ये ऊर्जा निर्माण झाली पाहिजे, शिक्षणाची आवड निर्माण झाली पाहिजे. याकरता राजेश पवार यांचा तिथं 2 तासाचा पिरियड सुट्टीच्या दिवशी जरूर लावा अशी सूचना मी त्यांना करत आहे. अतिशय सुंदर अशा अर्थपूर्ण बालकविता प्राथमिक अभ्यासक्रमातील कविता ब्लू टायगर न्यूज चॅनलसाठी राजेश पवार यांनी सादर केलेल्या आहे. मी ब्लू टायगर न्यूज चॅनलचा संपादक या नात्यानं त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि त्यांनी या 50 वयामध्ये सुद्धा आपल्यामधलं जे लहान मुलं आहे, आपल्यामधलं जो बालिशपणा आहे, लहान मुलांचं जे गुण आहे, त्यांनी 50 वयापर्यंतसुद्धा आपल्यामधलं जे बाळ आहे, आपल्यामधला जो लहान मुलगा आहे तो त्यांनी मरू दिला नाही. आणि जो मनुष्य आपलं लहानपण नेहमी सांभाळतो त्या व्यक्तीला कधीही म्हातारपण येत नाही, त्याचं मन निर्मळ राहते, त्याचं शरीर नेहमी ऊर्जावान राहते. पुन्हा राजेश पवार यांनी सादर केलेल्या कवितेबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. पुढच्या वेळेला एक अभ्यासक्रमातील एक जुनी मराठी कविता या सदरामध्ये आणखी आपण एखाद्या वयस्क व्यक्तीने त्याच्या अभ्यासक्रमामध्ये जी कोणती जुनी कविता त्याने वाचली असेल किंवा जी जुनी कविता त्यांच्या अभ्यासक्रमात होती अशा नवीन व्यक्तीचा परिचय करून त्यांच्याकडून आम्ही ती कविता सादर करून घेणार आहोत. या ठिकाणी आता आपणा सर्वांची रजा घेतो, या ठिकाणी थांबतो. जय शिवराय, जय भीमराय, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय संविधान. धन्यवाद.